टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। डोंबिवलीच्या स्वागत यात्रेला सुरुवात झाली आणि आपल्या सोबत आहेत खासदार श्रीकांत शिंदे। सर, काय सांगाल, स्वागत यात्रेला सुरुवात झाली आणि तुम्ही सहभागी झालाय, कशा प्रकारचा आनंद आहे? सर्वप्रथम आपल्या TV9च्या माध्यमाने सर्व प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला या नवीन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। हा जो गुढीपाडवा आहे आणि डोंबिवली, खास करून गुढीपाडवा डोंबिवली, स्वागत यात्रा डोंबिवली, हे एक समीकरण आहे। सगळ्यात अगोदर स्वागत यात्रा कुठे सुरू झाली असेल? डोंबिवलीमध्ये सुरू झाली आणि गेले अनेक वर्ष ही परंपरा अशीच सुरू आहे आणि मला देखील त्याच्यामध्ये सहभागी होता येतं। हा देखील एक अभिमानाचा क्षण आहे आणि आपण पाहत असाल की तरुणाई देखील मोठ्या प्रमाणामध्ये या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होते आणि वेगवेगळे संदेश जे आहे हे देण्याचं काम या स्वागत यात्रेच्या माध्यमाने होतं। सर, विरोधक प्रचंड टीका करतात वेगवेगळ्या विषयांवरती, तर त्यांना या गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांच्या पद्धतीने कशा शुभेच्छा द्याल? गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो। 2.5 वर्षांमध्ये ज्या प्रकारे आम्ही कामं केली त्याच्यामुळे पुन्हा लोकांनी लँडस्लाईड विक्ट्री अशा पद्धतीने जे आहे हे कौल दिलं। आता तरी विरोधकांनी समजलं पाहिजे की लोकांना काय हवंय, लोकांना डेव्हलपमेंट हवं, लोकांना विकास हवा। तो विकासाचं काम जे आहे गेल्या 2.5 वर्षांमध्ये आम्ही करून दाखवलं म्हणून लोकांनी पुन्हा आम्हाला निवडून दिलं। तर आता जे आहे टीका टिप्पणी जे आहे हे किती चालणार याचा विचार जो आहे हा विरोधकांनी केला पाहिजे। लोकांना विकासात्मक राजकारण पाहायचं आहे, बघायचं आहे, अनुभवायचं आहे, ते देण्याचं काम आम्ही केलं आणि पुढेही करत राहू। थँक्यू सो मच TV9शी संवाद साधल्याबद्दल। कॅमेरामन गणेश रहाटेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।